मित्र हो, नमस्कार. परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा. स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण प्रसादच्या गाण्याचा पुढचा प्रवास ऐकणार आहात. यामध्ये प्रसादला जे काही सांगता आलं ते परमेश्वर कृपेनेच असं मला वाटतंय. ते म्हणजे प्रसाद स्पर्धेत आपण गायचं ते नंबर मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी. आणि ज्यावेळी प्रसादचे स्टेज परफॉर्मन्स होऊ लागले त्यावेळी मी त्याला सांगितलं, लहान वयात जे जे काही करायचं ते निखळ आनंद मिळण्यासाठी, आपल्याला पैसे मिळावेत यासाठी नाही. तर मित्र हो, गाण्यामध्ये प्रसादची चांगली प्रगती दिसू लागली आणि त्यानंतर प्रसादला शाळेकडून काही स्पर्धांमध्ये पाठवण्यात येत असे. अशा लायन्स क्लब आयोजित स्पर्धेत लागोपाठ 5 वर्ष त्याने प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. तर स्वरसाधना या स्पर्धेतही आम्ही 3 वर्ष प्रसादला घेऊन गेलो. ही स्पर्धा खूप अटीतटीची असायची. गाण्याची दिग्गज परंपरा असलेल्या मोठमोठ्या गुरूंचे शिष्य यात भाग घेत. प्रसाद गाण्यात तसा कमी नव्हता, पण त्याची शारीरिक मर्यादा आम्हालाच माहीत होती. मोठमोठे गायकही एखादा आलाप घेताना श्वास टिकवण्यासाठी किती वेगवेगळ्या अंगातून शरीराचा जोर लावतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, किंबहुना आपण ते पाहतो. तर प्रसादची आधीच श्वासाची क्षमता कमी, त्यात मणका वाकल्याने फुफ्फुसेही दबली जात, हालचाल केली तर तोल जाऊन पडण्याचा धोका. यामुळे प्रसादचे गाणे सुरू झाले की खरं तर आमचाच श्वास रोखला जायचा. या मर्यादा आम्हालाच माहीत असल्याने मी माझ्या प्रसादला जवळ घेऊन एकदा सांगितले, सोनू, स्पर्धेत आपण भाग घेतो ते नंबर आणि बक्षीस मिळावं म्हणून नाही, तर आत्मचिंतन म्हणजे आपल्या गाण्यात काय कमी आहे, आपल्याला अजून काय करायला पाहिजे, इतर मुलांमधल्या चांगल्या गोष्टी कोणत्या, त्या पण आपल्याला करता येतील का, आणि आपला अनुभव वाढण्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण दिव्यांग असलो तरी नॉर्मल मुलांपेक्षा कुठेही कमी नाही. पण खरंच माझ्या प्रसादला माझ्यापेक्षाही जास्त समजत होतं. गाण्याकडे तो साधना म्हणून पाहत असे. गाणे होईपर्यंत कितीही उशीर झाला तरी हा माझा बाळ काहीही खात नसे. लागलेच तर घोटभर पाणी पित असे. मग गाणे स्पर्धेत असो किंवा एखाद्या कार्यक्रमात असो, आपल्या शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन तो गायचा. जे गायचा ते जणू परमात्मा सद्गुरू स्वामींसाठीच तो गायचा. म्हणूनच प्रसादचं गाणं झालं की प्रचंड टाळ्याही वाजायच्या, अनेक जण वाहवा करायचे. आपलं सर्वस्व पणाला लावून गायल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक वेगळाच शांतपणा दिसायचा. पण नंतर आपलं गाणं कसं झालं याबद्दल तो कोणतीही चर्चा करीत नसे, किंवा ज्या वेळी त्याला बक्षीस मिळालं तर ते काय मिळालं याबाबतही तो विचारत नसे. अशा प्रकारे त्याला आपलं कर्तव्य कर्म पूर्ण केलं की कशाचंच काही नसायचं. आज मला कळतंय, तो आपली सर्व कर्तव्य कर्म संन्यासी आणि निर्लेप वृत्तीने करत होता. त्याला दरवेळी प्रथम नाही, पण कोणतं तरी बक्षीस मिळायचं, काही वेळा प्रथमही मिळायचं, खूप कौतुक व्हायचं. पण यापेक्षाही गाणे गाताना त्याला दम लागला नाही, तो पडला नाही आणि व्यवस्थित त्याचं गाणं पूर्ण झालं याचा जास्त आनंद आम्हाला व्हायचा. काही दिवसानंतर प्रसादला स्टेज परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली, ती स्वर आकांक्षा या ऑर्केस्ट्रामध्ये. याचे प्रमुख श्री राजेश वरवडेकर हे माझ्या मिस्टरांचे मित्र. त्यांचा हा वाद्यवृंद होता आणि त्यावेळी तो प्रसिद्ध होता, त्याचे अनेक कार्यक्रम होत होते. श्री राजेश वरवडेकर हे मनाने खूप मोठे होते. त्यांना ज्यावेळी कळलं आमचा प्रसाद गातोय त्यावेळी त्यांनी प्रसादला बालगीतं गाण्याची संधी दिली. प्रदीप जोशी सरांनी प्रसादची काही बालगीतं बसवली, पण त्याचप्रमाणे ह्या वाद्यवृंदाबरोबर प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा आम्ही जायचो. त्यावेळी टपटप टपटप थेंब वाजती, गाणे गातो वारा, विसरा आता पाटी पुस्तक, मजेत झेला गारा,
पाऊस आला रे पाऊस आला. हे बालगीत अतिशय सुंदर प्रसाद गायचा आणि ह्या गाण्याला प्रचंड टाळ्या मिळत, वन्स मोर मिळत आणि त्यानंतर प्रेक्षकांकडून रोख बक्षिसेही मिळत. असं जेव्हा पहिल्या वेळी घडलं आणि कार्यक्रम संपल्यानंतर राजेश भाऊ प्रसादची ती बक्षिसं आम्हाला देऊ लागले. त्याचवेळी मी राजेश भाऊंना सांगितलं की आमचा प्रसाद अजून लहान आहे आणि आता तो गातोय तो त्याच्या आनंदासाठी, पैशासाठी नाही. जरी ती बक्षिसं त्याला मिळालेली असली तरी त्यावर तुमचा हक्क आहे आणि तुमच्या वाद्यवृंदासाठीच त्याचा उपयोग करा. आपण माझ्या प्रसादला गायची संधी देताय हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. लहान वयात जे जे करायचं ते सर्व आनंदासाठी, पैसे मिळतात म्हणून नाही, हा विचार, संस्कार प्रसादला देता आला हीच तर परमात्मा स्वामी माऊलीची कृपा आहे. नमस्कार मित्रहो, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.